मी डॉक्टर रीता देशमुख, सहाय्यक प्राध्यापिका वाणिज्य विभाग, श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर। आज मी तुम्हाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिलेबसनुसार BCom फर्स्ट इयर फर्स्ट सेमच्या प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयाच्या युनिट 3च्या जे 5 चॅप्टरमध्ये विभाग केलेले आहे, तर त्याचं जे दुसरं चॅप्टर आहे संघटनेचे सिद्धांत, या चॅप्टरबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देत आहे। युनिट 3 चॅप्टर 2 संघटनेचे सिद्धांत। संघटनेचे सिद्धांत, संकल्पना व अर्थ। प्रशासनाने निश्चित केलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या कार्य व्यवस्थापनाला करावे लागते। प्रशासनाने निश्चित केलेली धोरणे कितीही शास्त्रशुद्ध असली आणि व्यवस्थापक कितीही योग्य आणि कार्यरत असले तरीही उपक्रमाचे संघटन व प्रशासनाने निश्चित केलेल्या धोरणांची व्यवस्थित अंमलबजावणी होऊ शकत नाही। व्यवस्थापकांची कार्यक्षमता आणि त्यांच्या कार्याची परिणामकारकता प्रामुख्याने संघटनेवर अवलंबून असते। संघटनेचा कार्यक्षम उपयोग करून घेण्याची जबाबदारी व्यवस्थापकांची असल्यामुळे त्यांना हवा तशी संघटना निर्माण करायची कार्यसुद्धा त्यांनाच करावे लागते। संघटन प्रक्रिया अधिक परिणामकारक बनावी यासाठी ती निश्चित अशा तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक आहे। तथापि हे भौतिकशास्त्राने सिद्धांत नाही हे लक्षात घेतले पाहिजे। ती फक्त चांगल्या संघटन रचनेसाठी मार्गदर्शन तत्त्वे आहेत। व्यवसाय संघटनेची संघटना कशा प्रकारची असावी व ही संघटना निर्माण करताना व्यवस्थापकांनी कोणकोणत्या बाबींकडे विशेष लक्ष पुरवावे याबाबतीत अनेक विद्वानांनी आपले विचार व्यक्त केले आहेत। हे विचार त्यांच्या संशोधन व प्रयोगावर आधारित असल्यामुळे त्यांना सिद्धांताचे स्वरूप प्राप्त झाले आहे। संघटनविषयी सिद्धांताचे परंपरागत सिद्धांत आणि आधुनिक सिद्धांत असे 2 प्रकारचे वर्गीकरण करण्यात येते। व्यवस्थापनाची विविध तत्त्व विचारवंतांनी व्यवस्थापकीय शास्त्रामधील संघटनेचे विविध मूलभूत सिद्धांत मांडले आहे। यामध्ये फ्रेडरिक टेलर, हेनरी फ्योन, कॅप्टन लेडन्स, उर्विक मुले व रेले, मेरी कुलस, नाईन्स, कुंटस आणि डोनर्स या प्रमुख विचारवंतांचे समावेश होते। त्यांनी सांगितलेले विविध जे सिद्धांत आहे, यानंतर आपण ते सिद्धांत, संघटनेचे सिद्धांत समजून घेऊया। संघटनेचे सिद्धांत। पहिला, उद्देश सिद्धांत। प्रत्येक उपक्रमाचे उद्दिष्ट निश्चित असले पाहिजे, तसेच त्या उपक्रमाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याबद्दल स्पष्ट जाणीव असली पाहिजे। निश्चित उद्देशामुळे प्रयत्नांची दिशा ठरविता येते, योग्य मार्गदर्शन करता येते, निर्माण झालेल्या अडचणींचे निवारण करता येते। प्रत्येक विभाग आणि विभागाची ध्येय धोरणे निश्चित केल्या गेली पाहिजे आणि ती सामान्य उद्देशांना अनुरूप अशी असली पाहिजे। लिनार्ड उर्विकच्या मतानुसार संघटनेचा प्रत्येक घटक हा उपक्रमाच्या उद्देशाचा प्रतिबिंब असला पाहिजे। दुसरा सिद्धांत, वैशिष्ट्यीकरणाचा सिद्धांत। एका व्यक्तीकडे एकाच प्रकारचे काम सोपवणे या वैशिष्ट्यीकरणाचा अर्थ होय। अर्थात काम सोपवण्याकरिता त्या व्यक्तीची पात्रता विचारात घेणे आवश्यक आहे। उपक्रमात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या योग्यतेनुसार काम सोपवले पाहिजे। एका कर्मचाऱ्याकडे अनेक प्रकारची कामे न सोपविता एकाच प्रकारचे काम दिल्यास तो आपल्या कार्यात तज्ञ आणि कुशल तर बनतोच, पण त्याचबरोबर वैशिष्ट्यीकरणाच्या क्रियेला योग्य बाब मिळून कामगारांची कार्यक्षमता वाढीस लागते। तिसरा पॉईंट, अधिकारांचा सिद्धांत। संघटनेमध्ये कामाचे विभाजन केल्यानंतर संबंधित व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेल्या कामांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडता यावीत यासाठी त्यांना आवश्यक ते अधिकारही देणे आवश्यक असते। संघटनेतील कर्मचाऱ्यांना अधिकार दिल्यास ते जबाबदारी कार्य पार पाडतात। चौथा पॉईंट, चौथा सिद्धांत, जबाबदारीचा सिद्धांत। संघटनेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असते। कर्मचाऱ्यांना अधिकाराप्रमाणे जबाबदारीचे देखील वितरण होणे आवश्यक आहे। संघटनेतील प्रत्येक कर्मचारी हा आपल्या वरिष्ठांना जबाबदार असतो। संघटनेतील काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला गरज पडल्यास कुणाचे मार्गदर्शन व मदत मिळावी याबाबतीत स्पष्ट जाणीव असली पाहिजे। आपली जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्यांप्रती आहे याबाबतीत प्रत्येकाला निश्चित कल्पना असली पाहिजे। पाचवा सिद्धांत आहे समन्वयाचा सिद्धांत। संघटनेच्या विविध कार्यासाठी विविध विभाग निर्माण केलेले असतात। प्रत्येक विभागाने आपापल्यावर सोपवलेली
कार्य योग्य प्रकारे पूर्ण करून संघटनेचा उद्देश पूर्ण करावा ही व्यवस्थापनाची अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण होण्याकरिता उपक्रमातील प्रत्येक विभाग व प्रत्येक विभागातील विविध कार्यांमध्ये समन्वय व संतुलन असणे आवश्यक आहे. योग्य समन्वय प्रस्थापित झाल्यास कार्य उत्तम रीतीने करता येते. परिभाषेचा सिद्धांत. संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कार्याची जबाबदारी आणि अधिकाराची स्पष्ट परिभाषा करणे आवश्यक असते. जबाबदारीचा अर्थ स्पष्टपणे केल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणते कार्य करावे आहे व ते कोणत्या पद्धतीने करायचे आहे याची निश्चित कल्पना येते. तर अधिकारांचा अर्थ स्पष्ट केल्यामुळे त्याच्या अधिकाराचे क्षेत्र व मर्यादा स्पष्ट होतात. 7वा सिद्धांत. अनुरूपतेचे सिद्धांत. संघटनेचे कार्य समान दिशेने होणे आवश्यक असल्याने काम करणाऱ्या विविध अधिकारी वर्गाचे कार्य देखील परस्परांच्या कार्यास अनुरूप असे असले पाहिजे. ते परस्पर विरोधी असेल तर त्याच्यात संघर्ष निर्माण होईल. परिणामी कार्यात गोंधळ निर्माण होऊन कार्यातील एकसूत्रता व शिस्त नाहीशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध अधिकाऱ्यांच्या अधिकारांमध्ये संघर्ष निर्माण होणार नाही याबद्दल काळजी घेण्यास आली पाहिजे असे हा सिद्धांत सांगतो. 8वा सिद्धांत आहे लवचिकतेचा सिद्धांत. उपक्रमाला नेहमीच बदलत्या वातावरणाचे तोंड द्यावे लागते. तेजी मंदी, स्पर्धकांची धोरणे, ग्राहकांच्या आवडीनिवडी, बाजारपेठातील परिस्थिती, सरकारी नियंत्रण, व्यापार नियंत्रण यापैकी कोणत्याही अवस्था प्रतिकूल झाली तरीही उपक्रमाची प्रचलित संघटना उपयोगी पडली पाहिजे हाच या सिद्धांताचा आशय आहे. अशा परिस्थितीत प्रचलित संघटनेत फारसे बदल न करता नवीन प्रवर्तन आत्मसात करण्याची क्षमता संघटनेत असली पाहिजे. संघटनेत लवचिकता असेल तरच परिस्थितीमध्ये झालेल्या बदलानुसार संघटनेचा चौकटीत आवश्यक ते परिवर्तन करणे शक्य होते. 9वा सिद्धांत आहे परस्पर संबंधाचा सिद्धांत. व्यवसाय संघटनेत व्यवस्थापनाचे विविध विभाग विविध स्तरावर असतात व प्रत्येक स्तरावर अनेक अधिकारी कार्य करीत असतात. त्यामुळे अधिकारांची एक शृंखला निर्माण होते. या सर्व अधिकाऱ्यांमध्ये परस्पर संबंध असणे तसेच प्रत्येक व्यक्तीचे अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक असते. या दृष्टीने विविध अधिकाऱ्यांमध्ये परस्पर संबंध स्पष्ट असावेत पाहिजे. 10वा सिद्धांत आहे आदेशाच्या एकतेचा सिद्धांत. प्रत्येक कर्मचाऱ्याला आदेश फक्त एकाच ठराविक अधिकाऱ्यांकडून मिळाला पाहिजे. एकाच वेळी 2 किंवा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिल्यास संघटनेमध्ये गोंधळ आणि बेशिस्त निर्माण होण्याची दाट शक्यता असते. कोणत्या अधिकाऱ्याचे आदेश पालन करायचे असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण होईल व या परिस्थितीत गैरफायदा होईल तो कुणाच्याच आदेशाचे पालन करणार नाही. हे टाळण्यासाठी आदेशात एकवाक्यता असली पाहिजे. नेक्स्ट सिद्धांत आहे 11वा नियंत्रण क्षमतेचा सिद्धांत. हा सिद्धांत गॅजोनिस यांनी प्रतिपादन केलेल्या संबंधाच्या सिद्धांतावर आधारित आहे. संघटनेमध्ये एका अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली किती कर्मचारी असावेत हे हा सिद्धांत सांगतो. प्रत्येक अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही संबंधित अधिकाऱ्यांच्या नियंत्रण क्षेत्राची निर्देशक मानली जाते. संघटनेमध्ये एका अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली किती व्यक्ती असावेत याविषयी मर्यादा घालणे आवश्यक असते. हाताखाली सहकाऱ्यांची सतत संपर्क साधता येईल व परिणामकारक नियंत्रण ठेवता येईल एवढीच संख्या असावी. वरिष्ठ पातळीवर नियंत्रण कशा कमी असते तर कनिष्ठ पातळीवर ती जास्त असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नियंत्रणात असणारी सहकाऱ्यांची संख्या 4 ते 5 तर कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली कर्मचाऱ्यांची संख्या 15 ते 20 असू शकते. संघटनाच्या गरजेनुसार ही संख्या कमी अधिक असू शकते. 12वा सिद्धांत आहे अपवादाचा सिद्धांत. अपवाद घटना वरिष्ठाकडे नेण्यास सोपवण्या असे हा सिद्धांत प्रतिपादन करतो. प्रत्येक गोष्टीसाठी सहकाऱ्यांच्या वरिष्ठाकडे धाव घेतल्यास निर्धारित वेळेत काम तर होणार नाही पण त्यामुळे वरिष्ठामुळे कामात देखील व्यत्यय येतो. दोन्ही पातळीवर होणारा अपव्यय टाळण्यासाठी असाधारण परिस्थितीत वरिष्ठांशी संपर्क साधणे योग्य नसते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा आपले विभागाच्या लहान सहान कार्यात लक्ष घालू नये. त्यांनी लहान सहान कार्ये सहकाऱ्यांवर सोपावीत. यानंतर आपण संघटन सिद्धांताच्या जे प्रमुख विचारधारा आहेत ते समजून घेऊया. संघटन सिद्धांताच्या प्रमुख विचारधारा. संघटन सिद्धांताच्या
विचारधारा म्हणजे संघटनेच्या आकृतिबंध आणि संघटनेची रचना यांचा अभ्यास होय. संघटन सिद्धांताच्या विचारधारा या प्रत्यक्षात संघटनेच्या आकृतिबंध कसा आहे आणि तो अधिक परिणामकारक होण्याकरिता त्याची बांधणी अजून चांगल्या प्रकारे कशा रीतीने करता येईल याची माहिती सांगतात. तो संघटनेची रचना, कार्य आणि कार्यपद्धती याचा तर अभ्यास आहेच, पण त्याचबरोबर तो संघटनेतील वैयक्तिक आणि सामूहिकतेचा सुद्धा अभ्यास आहे. संघटन सिद्धांताच्या प्रमुख विचारधारा ज्या संघटनेच्या आकृतिबंध आणि संघटनेची रचना संबंधी माहिती देतात, अशा विचारधारा ठोकळमानाने अभिजात विचारधारा, नव अभिजात विचारधारा आणि आधुनिक विचारधारा अशा प्रमुख 3 प्रकारात वर्गीकृत करता येतात. पहिली विचारधारा अभिजात विचारधारा. अभिजात विचारधारा प्रामुख्याने F.W. टेलरनी 1947, वेबरनी 1947 आणि हेनरी फ्योलने 1949 मध्ये कार्यात्मक संघटन प्रणाली यशस्वी करण्याकरिता तसेच व्यवस्थापकांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विकसित केली. F.W. टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना, वेबर यांची नोकरशाहीची कल्पना तर हेनरी फोल यांची संघटनेच्या प्रशासनाची कल्पना या सर्व संघटन सिद्धांताच्या अभिजात विचारधारेला विकसित करण्याकरिता योगदान देतात. या सर्व संकल्पना आणि अभिजात विचारधारेचा अगदी जवळचा असा संबंध आहे. ही विचारधारा कामगारांना यंत्र म्हणून मानते. कामगारांनी संघटनेत यंत्रवत काम करावे अशी ही विचारधाराची धारणा आहे. कामगारांना संघटनेत इतर कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. तसेच ही विचारधारा संपूर्णपणे औपचारिक संघटनेवर जास्त भर देते. संघटनेत अनौपचारिक संघटनेला स्थान नसते, ही विचारधारा ती मानते. अभिजात विचारधारा ही पुढील 4 तत्वांवर आधारित आहे. ही 4 तत्वे म्हणजे श्रम विभागणी, परस्पर संबंध, कार्यात्मक प्रक्रिया, संघटन रचना आणि नियंत्रण क्षमता. याच विचारधारेला संघटनेची यांत्रिक विचारधारा किंवा रचनात्मक विचारधारा असेही म्हणतात. अभिजात विचारधारांचे वैशिष्ट्ये. पहिला, ही विचारधारा श्रम विभागणीच्या तत्वावर आधारित आहे. दुसरा, या विचारधारेनुसार व्यावसायिक संघटनेची प्रमुख उद्दिष्ट हे उत्पादन क्षमतेत वाढ हे असते. तिसरा, ही विचारधारा औपचारिक संघटनेच्या विचारांशी निगडीत आहे. चौथा, ही विचारधारा कार्यपूर्ती संबंधात जबाबदारी आणि उत्तरदायित्व निश्चित करते. पाचवा, कर्मचाऱ्यांना आर्थिक अभिप्रेरणा देऊन कार्य करण्यासाठी अभिप्रेरण केले जाते. या विचाराची ही विचारधारा सहमत आहे. सहावा, ही विचारधारा कर्मचाऱ्यांच्या मानवी वर्तणुकीवर विश्वास ठेवते. दुसरी विचारधारा आहे नव अभिजात विचारधारा. नव अभिजात विचारधारा सिद्धांतवादी प्रयोगावर आधारित संघटनेतील वैयक्तिक, समूह वर्तणूक आणि मानवीय संबंधावर भर देतात. नव अभिजात विचारधारा ही व्यवस्थापक, संशोधक आणि निरीक्षक यांच्या सामाजिक तसेच मानवी संबंधावर भर देते. ही विचारधारा असे मानते की संघटनेतील कामगारांच्या काम करण्याच्या इतर बाबींमध्ये बदलांमध्ये व्यवस्थापन, संशोधक आणि निरीक्षक सामाजिक तसेच मानवी संबंधावर भर देते. ही विचारधारा असे मानते की संघटनेतील कामगारांच्या काम करण्याच्या इतर बाबींमध्ये बदलांपेक्षा व्यवस्थापक, संशोधक आणि यांच्यातील संबंध उत्पादन वाढीसाठी जास्त कारणीभूत ठरतात. अभिजात विचारधारा ही औपचारिक संघटनेवर भर देत तर नव अभिजात विचारधारा ही अनौपचारिक संघटनेला सुद्धा औपचारिक संघटनेत महत्त्व देते. नव अभिजात विचारधारेने संघटनेच्या सर्वात पहिला वैयक्तिक आणि दुसरा समूह अशा 2 नवीन संकल्पना रूढ केल्या. एल्टन मेयो आणि कुर्ट लेव्हिन यांनी त्यांचे सहकारी हे नव अभिजात विचारधारेचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. नव अभिजात विचारधारेची वैशिष्ट्ये. पहिला, व्यक्ती ही संघटनेचा आधार आहे. दुसरा, संघटनेला एक संघ म्हणून मानल्या जाते. तिसरा, संघटन ही सामाजिक प्रणाली आहे. चौथा, संघटनेत औपचारिक संघटनेबरोबरच अनौपचारिक संघटनासुद्धा अस्तित्वात असते, जी वेळप्रसंगी औपचारिक संघटनेसुद्धा प्रभावित करते. पाचवा, संघटनेच्या कार्यप्रणालीत
माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संदेशवहनाची प्रक्रिया आवश्यक आहे. 6. संघटनेत सहकार्याची भावना वाढीस लावण्याकरिता समूहकार्य आवश्यक आहे, अशी ही विचारधारा मानते. यानंतर आहे आधुनिक विचारधारा. संघटन ही एक प्रणाली असून जिला व्यावसायिक पर्यावरणातील बदल स्वीकारणे आवश्यक असते व तोच तिचा आधार असतो. या संकल्पनेकडे संघटनेच्या आधुनिक विचारधाराचा कल आहे. ही विचारधारा संघटनेला प्रणाली असे समजते. या विचारधारेनुसार संघटन ही आकृतीबद्ध आणि रचनात्मक अशी प्रणाली असून ज्यामधून संघटनेच्या उद्देशपूर्तीकरिता व्यक्ती प्रयत्न करीत असतात. बऱ्याचदा आपले हितसंबंध बाजूला ठेवतात व संघटनेच्या हिताचा विचार करतात. व्यवस्थापन शास्त्रात 1938मध्ये बर्नार्ड यांनी संघटनेबाबत अशा प्रकारचा विचार सर्वात प्रथम मांडला, परंतु 1951 पर्यंत त्याला फारशी मान्यता मिळाली नाही. परंतु 1951मध्ये ज्यावेळी व्हान बर्टेनफाय यांनी संघटनेच्या सामान्य प्रणाली सिद्धांत मांडला आणि व्यवस्थापन विचारवंतांनी या सिद्धांताला मान्यता मिळाल्यानंतर मात्र संघटनेच्या आधुनिक विचारधारेला सुद्धा विचारवंतांची आपोआपच मान्यता मिळाली आणि तेव्हापासूनच विचारधारा लोकप्रिय झाली. संघटनेची आधुनिक विचारधारा ही संघटनेच्या प्रणाली सिद्धांत आणि आकस्मिक सिद्धांत या दोन सिद्धांतांची निगडीत आहे. संघटनेच्या आधुनिक विचारधारेचा विकास करण्याच्या मध्ये बर्नार्ड बर्टेनफाय, केथेस रेनिस लिकर्ड, एडमंड बर्केट अग्रेसर आहेत. आधुनिक विचारधाराचे वैशिष्ट्ये. पहिलं, ही विचार प्रणाली विश्लेषणावर आधारित आहे. दुसरा, या विचारप्रणालीत संघटनेच्या प्रणाली असे समजण्यात आले आहे. तिसरा, ही परस्पर क्रियांची शक्तिशाली अशी प्रणाली आहे. चौथा, या विचारधारेची निष्कर्ष हे अनुभवजन्य अशा संशोधनातून काढण्यात आलेले आहेत. पाचवा, ही विचारधारा संघटनेच्या अंतर्गत संबंधाला आणि विश्लेषणाला अधिक महत्त्व देते. सहावा, ही सकल अशी अभिप्रेरणादायी आहे. अभिप्रेरणाच्या प्रत्येक घटकाला ती मान्यता देते. सातवा, ती संघटनातील बाबींच्या एकीकरणावर भर देते. आठवा, ती सकारात्मक वृत्तीची आहे. नववा, ती संघटनेला एकसंघ मानते. दहावा, ती परिणामकारक तसेच वर्तणुकीच्या विज्ञानाकडे लक्ष देते. हे झाले आधुनिक विचारधाराचे वैशिष्ट्ये. या चॅप्टरबद्दल जर तुम्हाला अजून सविस्तर वाचायचे असाल तर तुम्ही व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे SM कुलते सर यांचे पुस्तक वाचावे. मी तुम्हाला ही जी माहिती दिली आहे ती याच पुस्तकातून दिलेली आहे.